नमस्कार. आज जाणून घेऊयात एका रुग्णाच्या फीडबॅक विषयी. 2021 साली पोस्ट कोविड एव्हीएन डायग्नोज झालं. वय वर्ष 35. बोथ साइड एव्हीएन होतं. राइट साइड ग्रेटर दॅन लेफ्ट. अव्हेस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमरल हेड. 2021 साली जेव्हा डायग्नोज झालं, त्याही वेळेस रुग्णाला इमिजिएट सर्जरी आणि हिप ट्रान्सप्लांट सजेस्ट केलं गेलं. त्यावेळीस त्यांनी आयुर्वेदिक चिकित्सा घेतली आणि त्याच्यानंतर त्यांना साधारण आत्तापर्यंत म्हणजे साधारण मागील 1-2-3 महिन्यापर्यंत काही त्रास नव्हता. रेग्युलर रुटीन चालू होतं. 1-2 महिन्यापासून पुन्हा परत रुग्णाला त्रास जाणवू लागला. राइट साइडचा पाय उचलणं कठीण झालं. चालता येत नव्हतं. पाय घसरत चालावं लागत होतं. त्याच्यानंतर बाईक चालवणं, कार चालवणं, स्टेप्स चढणं हे अवघड झालं होतं. रुग्णाची केस टेकिंग केल्यानंतर लक्षात आलं की एव्हीएन तर डायग्नोस्ड आहेच आहे. त्याच्यासोबत राइट साइडला सायटिका सुद्धा आहे. तर रुग्णाला साधारण 15 दिवसाचं पंचकर्म शेड्यूल केलं. अभ्यंतर औषधी, पोटातून औषधी चालू केली. 8 दिवसाचा योग बस्तीक्रम आणि नंतर साधारण रेग्युलर स्थानिक स्नेहस्वेदन, पिंडस्वेद आणि तिक्तक्षीर बस्ती असं 15 दिवसाचं शेड्यूल कंप्लीट झाल्यानंतर रुग्णांनी आपल्याला जो काही फीडबॅक दिलाय तो मी तुमच्याशी शेअर करतोय. तर सांगायचं तात्पर्य हे की अव्हेस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमरल हेड हे पूर्णपणे रिव्हर्स जरी करता येत नसलं, तरी त्याच्यामुळे जे काही निर्माण होणारी लक्षणं आहेत किंवा ज्यामुळे जो त्रास उद्भवतोय पेशंटला, तो नक्कीच आपण आयुर्वेदाच्या मदतीने कमी करू शकतो आणि त्याला याच महिन्यामध्ये पुन्हा परत हिप ट्रान्सप्लांट आणि सर्जरी रेकमेंड केली होती. तर आपण आपल्या ट्रीटमेंटनी त्याची सर्जरी ही नक्कीच पोस्टपोन करू शकलो. तर त्याचं जाणून घेऊयात त्यांचा फीडबॅक. धन्यवाद. नमस्कार. मला एव्हीएनचा त्रास होता. एव्हीएन ग्रेड 3 होता मला आणि मी स्वरूप आयुर्वेदिक पंचकर्म क्लिनिक येथे 14 ते 15 दिवसांचं ट्रीटमेंट घेतली. पिंडस्वेद, मसाज आणि तिक्तक्षीर बस्ती. तर त्यामुळे मला जिना चढायला आणि चालायला आणि बाईक चालवायला आणि कार ड्रायव्हिंगला सुद्धा आता बऱ्यापैकी फरक पडला आहे. आणि याआधी मला ॲलोपॅथिक डॉक्टर यांना सर्जरी रिकमेंड केली होती लगेच. तर आता सर्जरी तर ॲटलीस्ट 6 महिने किंवा वर्ष तर मला काही म्हणजे हे नाही आहे. पण ह्या ट्रीटमेंटचा चांगला फरक जाणवू लागला आहे आता.